बाळांनो, गेल्या लेक्चरमध्ये 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता आपण शिकलेली आहे. त्याचबरोबर पान नंबर 43 आणि 44, पेज नंबर 43 and 44 यामधील 6 नंबरच्या ॲक्टिव्हिटीपर्यंत आपण डिस्कशन केलेले आहोत. आता पान नंबर 45, पेज नंबर 45 एक ॲक्टिव्हिटी हे सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स प्रमाणेच आहे. आपलं स्वमत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स अँड रूटीन. खालील टेबल पूर्ण करायचं आहे की ज्या गोष्टी तुमच्या सवयी किंवा तुमचे रूटीन बदलण्यास तुम्हाला मदत करतील. बघा, तुमच्या जीवनामधील काही गोष्टीने खालील टेबल पूर्ण करायच्या, ज्या गोष्टी तुमच्या सवयी तुमचे रूटीन्स बदलण्यास तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर काय होईल? जर तुम्ही या गोष्टी केल्या किंवा काही गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला त्याचा फायदा तोटा कसा होईल ते तुम्ही लिहायचं आहे. इफ आय डू दिस आय शॅल. इफ आय ट्रॅव्हल, जर मी प्रवास केलो, आय शॅल एनरिच मायसेल्फ विथ नॉलेज अँड एक्सपिरियन्स. तर मी माझे जीवन नवीन ज्ञान आणि अनुभवाने समृद्ध करेन. I shall enrich my life with knowledge and new experiences. I shall get different kinds of information by traveling, which shall help me to enrich my life. अशा प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता. इफ आय रीड, जर मी वाचत राहिलो, सेम उत्तर तुम्ही लिहू शकता. बघा, आय शॅल बी वाईज अँड नॉलेजेबल. आय शॅल गेट डिफरंट काइंड्स ऑफ नॉलेज विच शॅल हेल्प मी टू enjoy my life, to improve my life, to improve my skill. I shall get different kinds of knowledge which shall improve my life, which shall enrich my skills, my abilities. I would be successful in my life. असं म्हणतात तरी चालेल. If I change my bad habits, जर मी माझ्या वाईट सवयी बदललो, I shall become disciplined and civilized person. I shall become disciplined and successful. मी शिस्तप्रिय आणि यशस्वी होईल. किंवा आय शॅल लिव्ह हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. आय शॅल लिव्ह जेंटल अँड सिव्हिलाइज्ड लाईफ. अशा प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता. इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन अ मोबाईल फोन, जर मी सातत्याने माझ्या मोबाईल फोनवर खेळू लागलो, आय शॅल मिस द प्लेजर्स ऑफ प्लेइंग आउटडोर गेम. तर बाहेरचे खेळ खेळण्याचा आनंद मी कदाचित गमावेन. आय शॅल मिस द प्लेजर्स ऑफ प्लेइंग आउटडोर गेम्स. तर मी माझे बाहेरचे जे आउटडोर गेम्स आहेत, मैदानी खेळ
खेळण्याचा आनंद गमावे. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स, जर मी फ्रेंड्स नाही बनविलो, जर काही फ्रेंडशिप नाही केलो, जर माझे मित्र नसतील तर काय होईल? आय शॅल लिव्ह डल अँड लोनली लाईफ, तर मी आळशी आणि एकाकी जीवन जगेन. आय शॅल लूज द हॅपी मोमेंट्स अँड एन्जॉयमेंट्स इन माय लाईफ, माझ्या जीवनातील आनंदी क्षण मी गमावे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतानुसार या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल, या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा कसा होणार नाही हे लिहायचं आहे. एक एक गोष्टी मी सांगितलेलं आहे, त्यामध्ये अधिक तुम्ही लिहू शकता तुमच्या कौशल्याने. आता पुढील ॲक्टिव्हिटी, एव्हरीवन नीड्स इन्स्पायरेशन टू मूव्ह अहेड और मेक प्रोग्रेस इन अवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणेची गरज आहे, प्रत्येकाला इन्स्पिरेशनची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणेची गरज आहे. देअर आर सम थिंग्स विच इन्स्पायर अस टू लिव्ह बेटर. काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला चांगले जगण्यासाठी प्रेरित करतात. काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी अधिक प्रेरित करतात. व्हॉट आर दोज थिंग्स, त्या गोष्टी कोणत्या आहेत? अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी इन्स्पायर करतात, प्रेरित करतात. त्या चांगल्या गोष्टी कोणत्या? एक दिलेल्या आहेत स्टोरीज, गोष्टी, ड्रीम्स, स्वप्न. आवर रोल मॉडेल्स, आपले मार्गदर्शक. आवर कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास. आवर करेज, आपले धैर्य. बुक्स, पुस्तके. टीचर्स, शिक्षक. हॉबीज, छंद, या गोष्टी आपल्याला आपलं जीवन आनंदी बनण्यास प्रेरित करतो. आता बघा पुढील 10वा प्रश्न, कंप्लीट द वेब डायग्राम्स विथ द वर्ड्स दॅट गो विथ द टॉपिक्स. बघा खाली वेब डायग्राम्स, शब्दांचे जाळे की दिलेल्या शब्दांसोबत पूर्ण करायचं आहे. म्हणजेच काय? ॲडजेक्टिव्स दिलेले आहेत, तुम्हाला नाउन्स, नाम लिहायचे आहे. बघा ॲडजेक्टिव्स दिलेले आहेत, तुम्हाला नाम लिहून काय करायचं आहे की ती शब्द पूर्ण करायचं आहे. टर्ब्युलंट स्टॉर्म शब्द दिलेला आहे. अस्थिर वादळ. टर्ब्युलंट सी वेव्स, अस्थिर समुद्रामधील लाटा. टर्ब्युलंट कंडिशन, अस्थिर स्थिती. टर्ब्युलंट वेदर, अस्थिर हवामान. अँड टर्ब्युलंट इमोशन्स, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. टर्ब्युलंट इमोशन्स. टर्ब्युलंट क्राऊड. टर्ब्युलंट मॉब, असे नाम तुम्ही लिहू शकता. ग्लिसनिंग, ग्लिसनिंग आईज, चकाकणारे चैतन्यमय डोळे. ग्लिसनिंग हेअर, चकाकणारे केस. ग्लिसनिंग सन, चकाकणारे सूर्य, चकाकणारा सूर्य, तळपणारा सूर्य. ग्लिसनिंग स्टार्स. ग्लिसनिंग स्ट्रीट्स. ग्लिसनिंग माउंटन्स. ग्लिसनिंग लीव्स, चकाकणारे पाने. ग्लिसनिंग आईज. ग्लिसनिंग फिश, चकाकणारा मासा. असे तुम्ही बाळांनो नाम लिहू शकताय. ग्लिसनिंग, परत सांगतो, आईज दिलेला आहे. ग्लिसनिंग हेअर, ग्लिसनिंग सन, ग्लिसनिंग स्ट्रीट्स, ग्लिसनिंग क्राउड.
आता सेन्सिबल शोधणं, सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल डायलॉग, सेन्सिबल आयडिया, सेन्सिबल पर्सन और सेन्सिबल डील, सेन्सिबल थॉट असे तुम्ही नाम लिहू शकता. सेन्सिबल स्टोरी, सेन्सिबल पोयम, सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल डायलॉग, सेन्सिबल आयडिया, सेन्सिबल पर्सन असे नाम लिहून तुम्ही हे वेब पूर्ण करू शकता. बरं, व्याकरणाच्या पहिल्या क्वेश्चनमध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब असं प्रश्न विचारू शकता. आता बघा 11वा प्रश्न ते तुम्ही प्रयत्न करायचा आहे घरी, फक्त मी तो प्रश्न समजावून सांगतोय. राईट अबाउट अ डे वेन यू फेल्ट व्हेरी हॅप्पी. अशा दिवसाबद्दल लिहायचं आहे की जेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला, खूप आनंद वाटला. यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू. अशा दिवसाबद्दल बोलायचं आहे की जेव्हा तुम्हाला अत्यंत आनंद झालेला होता. नोट डाऊन द पॉईंट्स. खाली काही क्वेश्चन दिले, त्या प्रश्नांचा आधार घेऊन, त्या प्रश्नांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या आनंददायक दिवसाबद्दल लिहायचं आहे. डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट. तो नेमका दिवस आणि तारीख तुम्हाला आठवतो का? वॉज इट स्पेशल ऑकॅजन और सेलिब्रेशन. तो एक खास समारंभ साजरीकरण होता का? व्हॉट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी काय घडले? हाऊ डिड यू रिॲक्ट टू द थिंग्स दॅट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी ज्या काही गोष्टी घडल्या त्यास तुम्ही कशा प्रतिक्रिया दिला? त्या दिवशी एखादी चांगली घटना घडली असेल, चांगली गोष्ट घडली असेल तर तुम्ही त्यास रिॲक्ट कसे झाला? हाऊ डिड अदर पीपल रिॲक्ट वेन दे सॉ यू वेर सो हॅप्पी. जेव्हा इतर लोक तुम्हाला अत्यंत आनंदी झालेले पाहून ते तुमच्याशी कसे रिॲक्ट झाले, कसे वागले? व्हॉट डिड यू डू नेक्स्ट. पुढील गोष्ट तुम्ही कोणती केला? त्या आनंददायक गोष्टीनंतर तुम्ही काय केला? व्हॉट हॅपन इन द एंड. शेवट कसे झाले? त्या दिवसाचा शेवट कशा प्रकारे झाला? डिस्क्राईब एनी ऑफ द इमोशन्स यू फेल्ट दॅट डे. त्या दिवशी तुम्हाला आणि काय काय वाटलं? इतर भावनांच्या बद्दल तुम्ही वर्णन करायचं आहे. बाळांनो, स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. त्यामध्ये तुम्ही काय काय केलं, तुम्हाला त्या दिवशी काय वाटले. आय म्हणजे फर्स्ट पर्सन प्रोनाउन, प्रथम पुरुषी सर्वनाम वापरून तुम्ही तुमच्याबद्दल, त्या दिवसाबद्दल या प्रश्नांच्या आधारे लिहायचं आहे. तुम्ही प्रयत्न करायचा आहे. 12वा प्रश्न बघा. यूज इंटरनेट और एनी बुक टू राइट फॉर इंस्पिरेशनल और मोटिवेशनल कोट्स रिलेटेड टू द मेसेज इन द पोयम. या कवितेमधील संदेशासंदर्भात, या कवितेमधील संदेशासंदर्भात 4 प्रेरणादायी म्हणी लिहायच्या आहेत. म्हणजे या कवितेमध्ये जे काही संदेश आपल्याला मिळाला, वी शूड एन्जॉय आवर लाईफ फुल्ली, अशाच काही म्हणी लिहायच्या आहेत. 1-2 म्हणी मी तुम्हाला सांगतोय. बाकीच्या काही म्हणी, प्रोवर्ब्स तुम्ही लिहायचं आहे. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. विविधता ही जीवनामधील एक स्पाइस आहे, मसाल्यासारखा आहे. त्याचा मसाला आपल्या जेवणाची गोडी वाढवते, जेवणाचा स्वाद वाढवितो. तसेच विविध गोष्टी आपल्या जीवनामधील आनंद वाढवितात. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. सेकंड proverb, cloud takes shapes every passing moment.
प्रत्येक निघून जाणाऱ्या क्षणाला ढग वेगवेगळे आकार घेतात. अशा प्रकारे प्रोव्हर्ब्स तुम्ही शोधून लिहा. एक दोन प्रोव्हर्ब्स मी तुम्हाला सांगितलेलो आहे. व्हरायटी द स्पाइस ऑफ लाईफ, क्लाउड टेक्स शेप्स ॲट एव्हरी पासिंग मोमेंट. पण या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. पेज नंबर 42 यामध्ये मला वाटते दोनच क्वेश्चन आहेत. व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग? गिव्ह 4 पॉईंट्स. कोणत्या गोष्टी जीवन जगण्याच्या योग्यतेचं बनवतं? कोणत्या गोष्टी जीवन जगण्याच्या योग्यतेचं बनवतं? कोणत्या पण 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचं आहेत. बघा, अनेक गोष्टी आहेत. बघा, अनेक गोष्टी आहेत बाळांनो. We should travel at the different places. We should read different kinds of books. We should not become the slave of habits. We should take a risk for our challenges. We should change our life if we are not satisfied with our work. अनेक गोष्टी आहेत. We should go after our dream. असे काही गोष्टी, अशी काही सल्ले आपण या ठिकाणी लिहू शकतो. अशा गोष्टीमुळे आपलं जीवन जगण्याच्या योग्यतेचं होईल. अनेक गोष्टी आहेत. 4-5 गोष्टी मी सांगितलं आहे. वी शूड रीड डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स विच इन्स्पायर अस, विच शेप आवर लाईफ. वी शूड ट्रॅव्हल ॲट द डिफरंट प्लेसेस to enrich our knowledge and experience. We should not become the slave of our habits. We should change our daily routine. We should take a risk. We should take a risk for our challenges to complete our aim. We should change our life if we are not satisfied with our life, with our work. अशा प्रकारे बाळांनो तुम्ही 4-5 गोष्टी लिहू शकता. आता शेवटचे क्वेश्चन आहे. द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट? बाळांनो, कवीने शेवटचे स्टांजा अपूर्ण ठेवलेले आहे. कोणत्या ओळीने तुम्ही शेवटचे स्टांजा पूर्ण कराल? प्रत्येक त्या स्टांजामधील शेवटची ओळ यू स्टार्ट डाईंग स्लोली आहे. तुम्ही ही शेवटची स्टांजा कोणत्या शेवटच्या ओळीने पूर्ण करा? यू विल लूज युअर हॅपीनेस इन युअर लाईफ. तुमच्या जीवनातील तुमचा आनंद तुम्ही गमावाल. यू शाल और यू विल लूज युअर होप, युअर हॅपीनेस इन युअर लाईफ किंवा युअर होप ऑफ हॅपी फ्युचर. यू विल लूज युअर होप ऑफ युअर हॅपी फ्युचर. कारण अशा प्रकारे शेवटची ओळ तुम्ही लिहू शकता. या कवितेमध्ये सर्व
ॲक्टिव्हिटीज आणि क्वेश्चन्स झालेले आहेत. आता या कवितेमधील राईम स्कीम याबद्दल आपण पाहूया. बाळू, मगाशी आपण 2 क्वेश्चन्स पाहिले आणि मी तुम्हाला राईम स्कीमबद्दल बोललो होतो. बाळू, ही कविता फ्री वर्स मुक्त काव्य या प्रकारामधील आहे, त्यामुळे या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारचं राईम स्कीम नाही आहे. देर इज नो एनी राईम स्कीम इन दिस पोएम ॲज इट हॅज बीन रिटन इन फ्री वर्स. ही कविता मुक्त काव्य प्रकारामध्ये लिहिलेली आहे, फ्री वर्स, त्यामुळे यामध्ये राईम स्कीम काय नाही आहे. 2.1 ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. आता बाळू, या युनिटमध्ये शेवटचा टॉपिक राहिलेला आहे तो 2.6 वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा. हा टॉपिक बाळू मी सुरू करतोय. हा टॉपिक संपवल्यानंतर युनिट 2 संपेल, त्यानंतर पुढील भाग आपण घेऊया. बाळू, 2.6 वर्ल्ड हेरिटेज हा टॉपिक चालू करतोय. World Heritage, वर्ल्ड हेरिटेज हा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला. बाळू, जागतिक वारसा किंवा वारशाचे विश्व असं या टॉपिकचे नाव आहे. वारशांचे विश्व, वर्ल्ड हेरिटेज. बाळू, जगभरामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. प्रत्येक देशामध्ये अत्यंत सुंदर आकर्षक पर्यटन स्थळे आहेत आणि अनेक लोक वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देतात. आता जागतिक वारसेचे पर्यटन स्थळ म्हणजे काय, की त्याला एक विशिष्ट नामांकन मिळालेलं आहे. विशिष्ट निकषा आधारे, नियमा आधारे की त्यांना एक जागतिक वारसेचे पर्यटन स्थळ म्हणून नामांकन मिळालेलं आहे. मग असे जागतिक वारशांचे पर्यटन स्थळ होण्यासाठी कोणत्या वैशिष्ट्यांची गरज असते, कोणत्या गोष्टींची गरज असते आणि त्या ठिकाणांना कसे निवडले जाते, कोणत्या निकषाच्या आधारे निवडले जाते, हे या टॉपिकमध्ये पाहायचं. आणि ही निवड कोण करतं, कोणत्या मर्यादा आहेत, त्यांना कोणते अधिकार आहेत, हे या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. वर्ल्ड हेरिटेज, पेज नंबर 75. A World Heritage Site is determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant cultural or natural importance to humanity. बघा बाळा, डिटरमाइनचा अर्थ निश्चित करणे, निर्धारित करणे. मानवतेसाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे जागतिक वारशाचे ठिकाण हे युनेस्को या संस्थेमार्फत निर्धारित केली जाते. बघा परत, अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट
the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant म्हणजे महत्त्वाचे कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. मानवतेसाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे जागतिक वारसेचे स्थळ हे युनेस्को या संस्थेमार्फत निर्धारित केले जाते, ठरविले जाते. As such sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. बघा बाळांनो, जागतिक वारसेच्या कार्यक्रमाअंतर्गत अशा ठिकाणांचे संरक्षण केले जाते, अशा ठिकाणांचे देखभाल केले जाते की ज्या कार्यक्रमाचे प्रशासन युनेस्को जागतिक वारसेचे कमिटी यामार्फत केले जाते. बघा परत बाळांनो, as such the sites are protected and maintained by International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. अशा ठिकाणांचे जागतिक वारसेच्या कार्यक्रमाअंतर्गत संरक्षण आणि देखभाल केले जाते की ज्या कार्यक्रमांचे प्रशासन नियंत्रण युनेस्को जागतिक वारसेची कमिटी आहे, त्या कमिटीमार्फत त्या कार्यक्रमांचे नियंत्रण आणि प्रशासन होतं. Because World Heritage Sites are places that are significant culturally, naturally, they vary vivid in time and include forests, lakes, monuments, buildings and cities. जागतिक वारसेची ठिकाणे अशी ठिकाणे की जे सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात. जागतिक वारसेची ठिकाणे ही अशी ठिकाणे असतात की जी ठिकाणे सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असतात. यामुळे ते विविध प्रकारचे असतात. ही ठिकाणे विविध प्रकारची असतात आणि यांच्यामध्ये जंगले, सरोवरे, स्मारके, इमारती व अनेक शहरांचा समावेश होतो. बघा परत, जागतिक वारशांची जी ठिकाणे आहेत ही अशी ठिकाणे आहेत की जी सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात आणि यामुळे ते विविध प्रकारचे आहेत आणि यांच्यामध्ये जंगले, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचा समावेश आहे. World Heritage Sites can also be a combination of both cultural and natural areas. जागतिक वारशांचे ठिकाण हे सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्रांचा संयोग सुद्धा असू शकतो. म्हणजे त्या जागतिक वारसेच्या ठिकाणामध्ये सांस्कृतिक त्याचबरोबर नैसर्गिक वैशिष्ट्ये हे दोन्ही वैशिष्ट्ये दिसू शकतात, असू शकतात. परत बघा, वर्ल्ड हेरिटेज साइट्स can also be a combination of both cultural and natural areas. जागतिक वारसेचे ठिकाणे हे सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्रांचा संयोग सुद्धा असू शकतो. दोन्ही वैशिष्ट्ये त्या क्षेत्रामध्ये सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल, Mount Hakshan in China is a site with significance to human culture because
It played a role in historical Chinese art and literature. बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्राचे वैशिष्ट्य असणारे एक उदाहरण दिलेले आहे बाळांनो. बघा काय म्हटलं गेलं, चीनमधील माउंट हक्शन हे मानवी संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, कारण चीनमधील कला आणि साहित्य, ऐतिहासिक चीनमधील कला आणि साहित्य यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. बघा परत बाळांनो, चीनमधील माउंट हक्शन हे ठिकाण मानवी संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे ठिकाण ऐतिहासिक चीनमधील कला आणि कौशल्य यामध्ये भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे झाले सांस्कृतिक. आता नैसर्गिक कसे बघा. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. बाळांनो, हे पर्वत त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे, त्याच्या भौगोलिक सौंदर्याच्या वैशिष्ट्यामुळे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा हे पर्वत अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. आणि म्हणून या पर्वताला सांस्कृतिक त्याचबरोबर नैसर्गिक वैशिष्ट्यांची देणगी लाभलेली आहे. दोन्ही वैशिष्ट्ये या चीनमधील माउंट हक्शन या पर्वताला लाभलेले आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये असणारे सुद्धा जागतिक वारसाची ठिकाणे आपल्या या जगभरात पाहायला मिळतात. आता पुढील पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारशांच्या स्थळांचा इतिहास, जागतिक वारशांच्या ठिकाणांचा इतिहास. बघा, although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum gati for its actual creation was not until the 1950. बघा, जरी जगभरामधील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या ठिकाणांच्या संरक्षणाची कल्पना जरी 20व्या शतकाच्या सुरुवातीस ही कल्पना सुरू झाली असली तरी त्याच्या निर्मितीची नेमकी गती 1950 पर्यंत अजून नव्हती. म्हणजे त्या संरक्षणाच्या संकल्पनेची जी गती होती ते 1950 पर्यंत जेवढी हवी तेवढी नव्हती. बघा परत वाक्य बाळांनो, although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. बघा बाळांनो, जरी जगभरामधील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या ठिकाणांच्या जी संरक्षणाची जी कल्पना होती, या स्थळांचे संरक्षणाची जी कल्पना होती, ती कल्पना जरी 20व्या शतकाच्या सुरुवातीस उदयास आली तरी त्याच्या निर्मितीची गती 1950 पर्यंत नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. बघा, या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांच्या संरक्षणाची सुरुवात कशी झाली. 1954 मध्ये इजिप्त या देशाने
नाईल नदीमधील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, पाणी एकत्रित साठवून ठेवण्यासाठी ॲस्वान हाय डॅम बांधण्याची योजना सुरू केली. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from Nile River. 1954 मध्ये इजिप्त या देशाने नाईल नदीमधील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नाईल नदीमधील पाणी एकत्रित आणण्यासाठी ॲस्वान नावाचे हाय उंच धरण बांधण्याची योजना सुरू केली. द इनिशियल सुरुवातीची योजना प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली containing the Abu Simbel temples and scores of भरपूर ancient Egyptian artifacts कलाकृती. त्या धरणाच्या बांधकामाची जी सुरुवातीची योजना होती, सुरुवातीचे प्लॅन होते ते एका दरीपर्यंत पसरले होते की ज्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये, ज्या प्रदेशामध्ये अबू सिम्बल टेम्पल्स मंदिरे, त्याचबरोबर प्राचीन इजिप्तमधील लोकांच्या अनेक कलाकृती, अनेक शिल्प, अनेक मंदिरे त्या एरियामध्ये, त्या भागामध्ये होते. बघा बाळांनो, त्या धरणाच्या बांधकामाची जी सुरुवातीची योजना होती, सुरुवातीचा जो आराखडा होता, तो प्लॅन एका दरीपर्यंत, व्हॅली, एका विशिष्ट भागापर्यंत होते की ज्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये बाळांनो अबू सिम्बल टेम्पल्स, त्याचबरोबर प्राचीन इजिप्त लोकांचे अनेक कलाकृती भरपूर प्रमाणात समाविष्ट होते, भरपूर प्रमाणात होते. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्चड अँड इंटरनॅशनल कंपेन, सुरू करणे, अँड इंटरनॅशनल कंपेन, आंतरराष्ट्रीय मोहीम इन 1959 that called for dismantling खाली उतरवणे, and movement of the temples to higher ground. आणि त्या मंदिरांचे आणि प्राचीन कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठी युनेस्को 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केले की ज्या मोहिमेचे कार्य ती मंदिरे खाली उतरवून उंच ठिकाणी बांधणे, उंच ठिकाणी स्थलांतरित करणे, हे कार्य त्या मोहिमेचे होते आणि ही एक आंतरराष्ट्रीय मोहीम होती. बघा बाळांनो परत, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्चड अँड इंटरनॅशनल कंपेन इन 1959 that called for dismantling and movement of the temples to higher ground. तेथील मंदिरांचे आणि कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठी युनेस्को या संस्थेने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केले आणि त्या मोहिमेअंतर्गत की ते मंदिरे खाली उतरवून उंच ठिकाणी स्थलांतरित करायचे ही योजना होती. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड अंदाजे, बघा बाळांनो आत्ताच आपण पाहिलो की 1959 मध्ये या मंदिरांचे आणि कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठी युनेस्कोने 1959 मध्ये आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली
त्या मोहिमेअंतर्गत त्यांची योजना काय होती की त्या मंदिरांना उंच ठिकाणी स्थलांतरित करायचं. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड अंदाजे $18 million American dollar, $40 million of which come from 15 different countries. या प्रकल्पाला अंदाजे खर्च $80 मिलियन इतका होता आणि त्यापैकी $40 मिलियन हे 50 वेगवेगळ्या देशांच्याकडून आलेले होते. बघा, या प्रकल्पाला अंदाजे खर्च किती होता? $80 मिलियन. यापैकी $40 मिलियन हे 50 वेगवेगळ्या देशांच्या मधून जमा झालेले होते. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated सुरू करणे a draft convention मसुदा to create an international organization responsible for protecting cultural heritage. बघा, या प्रकल्पाच्या यशामुळे, या प्रकल्पाला लाभलेल्या यशामुळे स्मारके आणि विविध ठिकाणांची जी एक आंतरराष्ट्रीय संस्था होती आणि युनेस्को या दोन्ही संस्थेने सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यासाठी एक मसुदा तयार केला, एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन तयार केलं. परत बघा, या प्रकल्पाच्या यशामुळे युनेस्को आणि स्मारके आणि विविध ठिकाणांची एक आंतरराष्ट्रीय संस्थेने एक आंतरराष्ट्रीय संघटना, की जी संघटना सांस्कृतिक वारशांच्या संरक्षणासाठी जबाबदार असेल अशी आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्यासाठी एक मसुदा तयार केला. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. 1965 मध्ये त्यानंतर लगेचच 1965 मध्ये बघा, फक्त ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणांचेच नव्हे तर नैसर्गिक ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी एक जागतिक वारसेचे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी व्हाईट हाऊस कॉन्फरन्स युनायटेड स्टेटमध्ये व्हाईट हाऊस परिषद बोलवली गेली. परत पाहून बघा, shortly thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. त्यानंतर लगेचच 1965 मध्ये फक्त ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणांचे संरक्षणच नव्हे तर जगभरातील महत्त्वाचे नैसर्गिक सिनिक ठिकाणे, अत्यंत निसर्गाने समृद्ध असे ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी
वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट यासाठी एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स युनायटेड स्टेटमध्ये व्हाईट हाऊसमध्ये परिषद भरवली गेली. फायनली इन 1968 the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. शेवटी 1968 मध्ये निसर्गाच्या संरक्षणासाठी असणारी आंतरराष्ट्रीय संस्था तत्सम ध्येय, त्याच प्रकारचे ध्येय त्यांनी विकसित केले, निर्माण केले आणि 1972 मध्ये स्वीडन येथील स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरणावर आधारित युनायटेड नेशन्स यांच्या चर्चासत्रामध्ये ते सादर केले. बघा परत, शेवटी 1968 मध्ये निसर्गाच्या संरक्षणासाठी असणारी आंतरराष्ट्रीय संघटनेने त्याच प्रकारचे ध्येय विकसित केले, निर्माण केले आणि 1972 मध्ये स्वीडन येथील स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरणावर आधारित युनायटेड नेशन्समधील परिषदेमध्ये सादर केले. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural by UNESCO's General Conference on November 16, 1972. बघा काय झालं, या ध्येयांच्या, या विचारांच्या आधारे किंवा जे काही ध्येय मांडली गेली त्या ध्येयांचा पाठपुरावा केल्यानंतर 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या जनरल चर्चासत्रामार्फत, युनेस्कोच्या जनरल परिषदेमार्फत जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसेच्या संरक्षणासंदर्भात एक परिषद स्वीकारली गेली, परिषद मान्य करण्यात आली. बघा परत, फॉलोविंग द प्रेझेंटेशन ऑफ these goals, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. बघा, ही काही जी ध्येय आहे, या ध्येयांचे पाठपुरावा करीत असताना, या मांडलेल्या ध्येयांचा विचार करीत असताना, पाठपुरावा करीत 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या जनरल परिषदेमार्फत जागतिक जगामधील बघा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसेच्या संरक्षणासंदर्भात एक परिषद स्वीकारले गेले, एक चर्चासत्र, एक कन्व्हेन्शन, एक परिषद की स्वीकारले गेले, मान्य करण्यात आले. म्हणजेच काय, 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या जनरल परिषदेमार्फत सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांच्या संरक्षणेसाठी एक कन्व्हेन्शन, एक परिषद, एक चर्चासत्र स्वीकारली गेली, भरवली गेली. या ठिकाणी पुढील पॅसेज आहे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसेची कमिटी. याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसेची समिती. ही समिती कसे कार्य करते आणि या समितीमध्ये कोणकोणते सदस्य असतात आणि या समितीची भूमिका काय आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. द वर्ल्ड
हेरिटेज कमिटी पुढील लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे.